नमस्कार मित्रांनो, मी खावबली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या नवी मुंबईमध्ये जर तुम्हाला लखनवी आयटम खायचा असेल तर तुम्ही दिल्लीचे आहात. युजुअली काय असतं की जेव्हा तुम्ही दिल्लीच्या त्या साईडला राहत आहात तर तुम्हाला लखनवी आयटम तुम्हाला शोधावे लागतात, स्पेशली नवी मुंबईमध्ये. तर आपल्या नेरूळ भागामध्ये सेक्टर 18 शॉप नंबर 14 टिक्का बाईट रेस्टॉरंटमध्ये या लोकांनी ऑथेंटिक लखनवी आयटम्स ठेवले आहेत. राईट फ्रॉम द बिर्याणीपासून ते गलोटी कबाबपासून. तर जे कोणी गलोटी कबाबचे दिवाणे असतील किंवा लखनवी बिर्याणीचे दिवाणे असतील तर टिक्का बाईटला आवर्जून भेट द्या. आता मित्रांनो, आपण आज जाणार आहोत. हॉटेलचं ॲम्बियन्स एवढं काही असं खास नाही आहे. सिटिंग्स पण खूप कमी आहे. युजली आउटडोर सिटिंग आहे मित्रांनो, पण इथे भेटणारे जे पदार्थ आहे ते अति उत्कृष्ट आहे. तर आज जाऊन बघूया आणि जाणून घेऊया यांच्याकडे काय काय आयटम्स आहेत आणि किती ऑथेंटिक आहेत. या. तर मित्रांनो, आता आपण हॉटेलच्या एंट्रन्सवर आलो आहोत का. आता माझी नजर पडली लखनवी बिर्याणीकडे. तुम्ही बघू शकता लखनवी बिर्याणी, रायता आणि आपल्या समोर जे उस्ताद आहेत, गेल्या 10 वर्षापासून यांना अनुभव आहे लखनवी ऑथेंटिक लखनवी जेवण बनवायचा. तर आपण उस्तादकडून जाणून घेऊया की यांच्या हातातील कुठले पदार्थ हे सुरेख बनवतात. सो नमस्ते. नमस्ते सर, आपका नाम? मोहम्मद फैज़ान कुरैशी। अच्छा फैजान जी, मुझे बताइए कितने साल का एक्सपीरियंस है आपको ये लखनवी आइटम में? सर लखनवी आइटम में 9 से 10 साल हो गए। हम लोग प्रॉपर खास के टुंडे कबाबी चौक और नियर बाय अपना एक मिनारा मस्जिद के रहने वाले हैं। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुंडे कबाबी, गलोटी कबाब हे असे पदार्थ आहेत नवी मुंबईत तुम्हाला खूप हार्डली मिळतील. तर तुम्हाला जर हे पदार्थ चाकायचे असतील तर टिक्का बाईट्समध्ये आवर्जून भेट द्या. मी आत्ताही सांगतो, सेक्टर 18 शॉप नंबर 12 टिक्का बाईट्स नवीनच एस्टॅब्लिश झालेलं हॉटेल आहे. तर चला आतमध्ये जाणून घेऊया इतर कुठले कुठले पदार्थ आहेत. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये मस्त आपण स्थान घेतलं आहे. आता आपण हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही संकल्पना कशी सुचली काय त्यांना. या दादा, बसा. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सागर रामाने. तर सागर दादा, मला सांगा लखनवी आयटमच का, म्हणजे ही संकल्पना कुठून सुचली तुम्हाला? हे आम्ही ॲक्च्युली आमची फॅमिली आम्ही पूर्ण फूडी आहोत. माझे सिस्टर्स आम्ही सर्व. तर आम्ही बेसिकली नवी मुंबईमध्ये सगळीकडे टेस्टला जातो किंवा बाहेर ट्राय करतो, पण आम्हाला लखनवी कबाब्स, ऑथेंटिक कबाब्स हे आम्हाला कुठे खाण्यामध्ये नाही आले. तर आमच्या डोक्यामध्ये असं आलं की आपण तसे जर आपण स्वतः जर स्टार्ट केलं तर तो चांगलं आपण नवी मुंबईकरांना देऊ शकू. तर त्या हिशोबाने आम्ही ऑथेंटिक कबाब्स, परत गलावटी कबाब्स, टुंडे कबाब म्हणले तर तसे आम्ही आमचे उस्ताद तसे त्यांना बोलवलं आणि ते त्यांच्या इकडनं आम्ही स्टार्ट केलं. बिर्याणी, लखनवी बिर्याणी. परत मी तुम्हाला सांगतो आणि बेसिकली आम्ही दुसरं एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की आम्ही सर्व इथे फ्रेश मेड करतो. फ्रोझन काही नाही ठेवत. फ्रॉम चिकन नगेट्स टू एव्हरीथिंग, म्हणजे ते एकदम फ्रेशली मेडच्या हिशोबाने. बेसिकली आमचा एम्फेसिस हा लखनवी टेस्टवर आणि लखनवी ऑथेंटिकवर, जे आपल्याकडे नवी मुंबईमध्ये अवेलेबल नाही. त्या हिशोबाने आम्ही प्लॅन केलं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जसं आपल्या दादाने सांगितलं की संकल्पना यांना सुचली कारण लखनवी आयटम्स आपल्या नवी मुंबईमध्ये खूप बेअरली आहेत, म्हणजे खूप साधारणपणे कमी आहेत आणि ते पण ऑथेंटिक. आता तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जाल, तुम्हाला गलोटी कबाब कुणीही देईल, पण ऑथेंटिक गलोटी कबाब आहे की नाही तो एखादा फूडीच फक्त तुम्हाला सांगू शकतो. तर मित्रांनो, आता आपण दादांकडून यांची संकल्पना ऐकून घेतली. आता आपण लवकरात लवकर मेन्यू ऑर्डर करणार आहोत. ओके. आणि जसं आपले सर्व पदार्थ जेव्हा टेबलावर येतील तेव्हा तुम्हाला यांची टेस्ट मी त्याचे रिव्ह्यूज तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आपल्या समोर आहे सर्वांचा लाडका ऑस्टिन. हाय बोला ऑस्टिन. हाय हेलो। ऑस्टिनला मला वाटतं साधारण सर्वच ओळखत असाल. तर ऑस्टिन आणि मी असा प्लॅन केला होता की इथे यावं आणि यांचे ऑथेंटिक लखनवी आयटम्स ट्राय करावे. तर आपल्या समोर एकंदरीत सर्व पदार्थ आले आहेत. तर तुम्हाला सांगतो मी, बघा. प्रथम चिकन पेरी पेरी मोमोज, चिकन रोल, मटन बिर्याणी आहे, परत चिकन टिक्का मोमोज आहे, पनीर टिक्का आहे, गलोटी कबाब. मित्रांनो, मी मगाशी पण सांगितलं गलोटी कबाब साधारणपणे तुम्हाला नवी मुंबईमध्ये लवकर आढळणार नाही. तर यांची ऑथेंटिक गलोटी कबाब आहे. व्हेज शामी कबाब,
अफगाणी चिकन, चिकन तंदुरी आहे आपल्याकडे, पनीर मोमोज आहे, चिकन बिर्याणी आहे, मटन मसाला, चिकन टिक्का रोल आहे आपल्याकडे, तिथे बटर चिकन आहे, नंतर लच्छा पराठा आहे. आता दाबून आम्ही खाणार आहोत आणि एकंदरीत तुम्हाला रिव्ह्यू देणार आहोत. की मित्रांनो, माझी तुम्हाला पुन्हा नम्र विनंती आहे की टिक्का बाईट्समध्ये आवर्जून या आणि हे सर्व पदार्थ खाण्याचा तुम्ही लाभ घ्यावा. तर मित्रांनो, आता आपण यांचे रोल्स ट्राय करणार आहोत. मटन रोल. साधारणपणे सर्व हिरव्या चटणीवर प्रिफर करतात. मी जाणबुजून शेजवान बरोबर ट्राय केलं कारण मला आवडतं याच्यावर रोल्स. आता आपल्यासमोर पनीर टिक्का आहे. तर पनीर टेस्ट करणार आहोत आपण. अतिशय फ्रेश, प्रॉपर ग्रिल केलेलं वाटतंय. मसाले एकंदरीत व्यवस्थित मुरले आहेत. जबरदस्त. आता आपण यांचं चिकन पेरी पेरी मोमोज ट्राय करणार आहोत. स्टीम मोमोज आहे. क्वांटिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केली यांनी. फिलिंग अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता अशी हॉलो म्हणजे मोकळं नाही दिसत आहे तुम्हाला. आता आपण ट्राय करणार आहोत तंदुरी लेग पीस. एकंदरीत तिखट, स्पायसी, टँगी प्रत्येक एलिमेंट तुमच्या जिभेवर रेंगाळत आहे. अतिशय उत्कृष्ट. आता आपण ट्राय करणार आहोत त्यांची अफगाणी. युजली मस्त क्रीमी अशी बिर्याणी असते ही व्हाईटमध्ये. टेस्ट करणार आहोत. चिकन बघू शकता मित्रांनो, फ्रेशनेस तुम्हाला जाणवेल लगेच. क्रीम अशी भरभरून टाकली आहे. जबरदस्त. आता आपण ट्राय करणार आहोत त्यांची चिकन बिर्याणी. सुटसुटीत भात आहे, बासमती राईस. मगाशी मी सांगितलं क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केली आहे. छान. आता यांची व्हाईट बिर्याणी. मित्रांनो, चिकन आणि व्हाईट बिर्याणीमध्ये ना एक गोष्ट डिफर करते. चिकन थोडं कलरचा डिफरन्स आहे फक्त. टेस्ट करून बघूया आपण. मटन पण बघू शकता टेंडर झालं. व्हेरी नाईस. साधारण बिर्याणीचे मसाले जास्त ओव्हरकम नाही होत आहेत. क्रीमी टेक्स्चर येतोय. मटन व्यवस्थित टेंडर झालं. व्हेरी नाईस. आता आपल्यासमोर बघा मटन मसाला आणि बटर चिकन आहे. बटर चिकन दिसायलाच व्यवस्थित ऑथेंटिक बटर चिकन वाटतंय. बटर मसाला ट्राय करून बघूया. कारण सर्वीकडे मटन मसाला युजली रेड ग्रेव्हीमध्ये येतो. हे लोकांनी कलर नाही टाकला याच्यामध्ये. हीच प्रत्येक हॉटेलची खासियत असते. व्हेरी नाईस. आता आपण बटर चिकन विथ लच्छा पराठा ट्राय करणार आहोत.
सुपर क्रीमी, जास्त गोड नाही आहे, माइल्ड आहे, पण व्यवस्थित आहे. नाईस. तर मित्रांनो, खरंच मला एकूण एक पदार्थ अतिशय दर्जेदार वाटलं. तर तुम्ही सुद्धा या. जर तुम्ही लखनवी जेवणाचे शौकीन आहात आणि नसेल, जर तुम्हाला एकदा ट्राय करायचं असेल, तर तुम्ही टिक्का बाईट्समध्ये आवर्जून भेट द्या. प्रत्येक पदार्थ हा हायली रिकमेंडेड आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही बघून याल, तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल इकडे. ओके. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.